हेलो दोस्तों, गुड इवनिंग। मैं दुबे से जॉब 23 यूट्यूब चैनल है और मैं दौड़ सिखाता हूँ कैसे फिजिकल क्वालिफाई करना है कोई भी एग्जाम में। सब चीज़ बताता हूँ, लाइट वेट ट्रेनिंग, एक्सरसाइज, एबीसी एक्सरसाइज, उसके बाद जो है डाइट प्लान, पेट का कसरत, स्टेमिना, रनिंग का स्टाइल, सब चीज़ बताता हूँ। मेडिसिन, इंजेक्शन, सब चीज़। मेरे चैनल का नाम है दुबे से जॉब 23 और साथ में गवर्नमेंट का कोई भी जॉब निकलता है तो वो बताता हूँ। बृहन मुंबईया होमगार्ड की भरती है 2025 का, ठीक है। 10वी पास पाहिजे, 27/12/2024 से फॉर्म स्टार्ट झाला, 10/1/2025 पर्यंत असेल उम्र, वय 20 ते 50, 20 कंप्लीट व्हायला पाहिजे, लिहिलाय। हाईट 162 बॉयज आहे आणि गर्ल्स आहे 150 सेंटीमीटर फॉर्म मध्ये सेंटीमीटर मध्ये टाकायचं आहे। चेस्ट 76 आणि 81 बॉयज असेल, गर्ल्स नाही आहे। तुम्हाला डॉक्युमेंट काय घेऊन जायचं? डोमिसाइल, आधार कार्ड, वोटर, एसएससी बोर्ड सर्टिफिकेट, त्याच्यानंतर SC/ST सर्टिफिकेट, ओबीसी, क्रीमी लेयर, फोटो, सगळ्याचे झेरॉक्स आणि ओरिजिनल, ठीक आहे। 3 मंथ पोलीस व्हेरिफिकेशन, सिलेक्शन झाल्याच्या नंतर आहे आणि मेडिकल होईल त्याच्यानंतर। तुम्हाला तिथे फिजिकल 1600 मीटर 5 मिनिट 10 सेकंड याचीच मी रनिंगची प्रॅक्टिस करतो। तुम्हाला 1600 मीटरचे टाइम सांगतो, तुम्ही कितीपर्यंत माझे वर्कआउट केल्यानंतर तुम्ही येऊ शकणार। समजा 3 आणि 400 व्हायला म्हणजे 430 पर्यंत बॉईजचे टाइम येऊन जाणार आणि गर्ल्सचे जे आहे 800 मीटर म्हणजे हार्ड टाइम आहे। फक्त मी सांगतो तुम्हाला, लई प्रॅक्टिस करायला लागणार, एवढा मुलींचा टाइम लई हार्ड आहे। 800 मीटर मुलींना माझ्या वर्कआउट केले तर एकदा 220 पर्यंत मी माझे वर्कआउट, त्यामध्ये मी इंजेक्शन कुठला लावायच्या, मेडिसिन काय काय घ्यायचे हे सगळे सांगतो। डाएट प्लान पण सांगतो मी, एबीसी एक्सरसाइज, लाइट वेट ट्रेनिंग, ते सगळं मी सांगतो कसं तुमचा हा धावणा पूर्ण होऊ शकते। शॉर्टपुट साठी इंजेक्शन पण आहे, पण डॉक्टर सांगितलं ते तेव्हाच घ्यायचं, पण हा स्टेरॉइड आहे, चालेल। हा डॉक्टर बोलला तेव्हाच घ्यायचा आणि नंतर ते मेडिसिन पण सांगतो। शॉर्टपुट मध्ये काय आहे, तुम्हाला 8.50 मेलला थ्रो आहे आणि 6 मीटर मुलींना थ्रो आहे। आउट केले तर ते 20 मार्क्स, 20 आफ्टर 20 मार्क्स तुम्हाला भेटेल। यामध्ये 10 आहे आणि रनिंग मध्ये 20 मार्क्स आहे। ITI केला आहे कुठला मुलगा 2 मार्क्स एक्स्ट्रा मिळेल, स्पोर्ट्स केला 3 मार्क्स एक्स्ट्रा मिळेल, NCC 4 मार्क्स एक्स्ट्रा मिळेल, जडवाहन चालक 10 नंबर एक्स्ट्रा भेटेल तुमचे। बघा, महाराष्ट्र CDHG.gov.in यामध्ये जाऊन अप्लाय करायला लागणार। हेड होमगार्ड एनरोलमेंट त्यामध्ये असणार। ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म मध्ये जायचा, तुमच्या डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे, आधार कार्ड त्यामध्ये टाकायचे, नंबर, स्पोर्ट्स NCC चा बी सर्टिफिकेट ते सगळं टाकायचं, डेट ऑफ बर्थ, हाईट सेंटीमीटर मध्ये टाकायच्या, ESC होमगार्ड, आणि लास्ट मध्ये हे सगळं तुमचे झाल्यानंतर त्याचे प्रिंट आउट पण तुम्ही काढू शकता। पोस्ट 1700 आहे, मला मी बघितलं होतं 1700 पोस्ट आहे, 1771 असं काहीतरी पोस्ट आहे। नवीन आणलो होतो तुमच्यासाठी मी। हा काय रात्रीच बदललो होतो ना, म्हणून हा असं सुकलो नाही, सुकला। थांबा 1 मिनिट। तुमच्यासाठी केमिकल पण पाडायला लागला मला, बघा आता केवढा चांगला झाला ना, पटकन 2 मिनिटांमध्ये। आता मी तुम्हाला रनिंगचे वर्कआउट आणि डाएट प्लान आणि काहीतरी टॅबलेट्स लिहून देतो, ते स्टार्ट करा तुम्ही आजपासून।
हा मल्टीविटॅमिनचा एक टॅबलेट घ्या सकाळी मॉर्निंगला आफ्टर ब्रेकफास्ट. एक कॅल्शियमची टॅबलेट घ्या, रनिंग स्टार्ट करा. एक आफ्टरनून दुपारीमध्ये एक न्यूरोबियन फोर्टची विटामिन बी आहे, कुठले स्टेरॉइड नाही तुम्हाला सांगत आहे, सगळं विटॅमिन्स आहे. एक नाईटमध्ये. 1 तासानंतर शिलाजीतची एक टॅबलेट, ओके, नॉर्मल डाबर कंपनीचे. आणि आपला मिल्कमध्ये रात्री प्रोटीन एक्स पावडर येते, ते 2 TSP टाकून, ते बनाना पण टाकू शकता त्यामध्ये, त्याला घ्यायचे. ठीक आहे. याच्या नंबर बघा, एस्टिमिन 3 इंजेक्शन असते, नसमध्ये लागते, इंट्रावेन आहे, 20 ml येते, 100-150 पर्यंत येते. डॉक्टरला दाखवून याला प्रिस्क्रिप्शन हा लावले ना तर तुमचे स्पीड पण होऊन जाणार, स्टॅमिना पण बनणार, स्ट्रेंथ पण येईल आणि पॉवर पण येणार. चालेल. हा डेकाड्युराबोलिन आहे पण याला नाही घ्यायचा आहे, हा शॉर्टपुटमध्ये चांगला असते, 25 mg इंजेक्शन येते, पण याला नाही घ्यायचे, हे पॉवर जास्तीच होऊन जाते आणि हा डोपमध्ये पण येते बॉडीच्या. स्क्रीनशॉट एकदा घेऊन घ्या तुम्ही काय काय. आणि तुम्हाला आता काय करायचे, 15 दिवस ग्राउंड मध्ये जाऊन स्लो कंटिन्यू स्टॅमिना अगोदर बनवायचे. तुम्हाला फक्त ग्राउंड मध्ये गेले, वॉर्मअप करायचे, एक्सरसाइज करायचे, 30 मिनिट स्लो जॉगिंग आणि वॉकिंग, जॉगिंग प्लस वॉकिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर एक राऊंड कूल डाऊन वॉक, त्याच्यानंतर सिटिंग एक्सरसाइज, त्याच्यानंतर ॲब्डोमेन एक्सरसाइज पेटचा, त्याच्यानंतर टिप्स, त्याच्यानंतर चणे नाही तर आलू घेऊन जायच्या बॉईल, ते त्याच्यानंतर ज्यूस. हा डेलीचा असेल. फक्त हा मडला ना, हा चेंज करत असतो मी. आणि हे सगळं तुम्ही माझ्या YouTube चॅनलमध्ये जाऊन बघू शकता, काय काय मी सांगतो तुम्हाला लोकांना. आता तुम्हाला काय थोडंसं काय करायला लागणार, तुमचे ब्लड चेक करा, CBC, विटामिन D, विटामिन B12, आयरन, एनेमिया ज्याला बोलतात. ठीक आहे. हा 3 चेकअप. यामध्ये हेमोग्लोबिन तुमची येईल. हेमोग्लोबिन जे असते ना, ते मुलांचे 14 आणि मुलींचे 12 याच्या वरतीच राहायला पाहिजे. ठीक आहे. हे 3-4 चेकअप केलं तर तुम्हाला समजेल की बॉडीमध्ये काय प्रॉब्लेम आम्हाला आहे, कशाला माझी रनिंग नाही निघत आहे. आज बघा, स्क्रीनशॉट घेऊन द्या काय काय तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला पल्स रेट काढायचं, कसे आपले पल्स रेट काढायचे, आणि त्यानंतर वर्कआउट काय काय करायचे. म्हणजे तुम्ही बेस्ट ऑफ 10 मध्ये तर असणारच रनिंगच्या, जी मी मेडिसिन आणि इंजेक्शन सांगतो त्यामध्ये. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8104530040. तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, 9769305468. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, दुबे सर जॉब 23 या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल करा. याच्यानंतर कुठला पण जॉबचा, गव्हर्नमेंट जॉबचा फॉर्म येईल, तुम्हाला पटकन नोटिफिकेशन, जसंच तुम्ही YouTube उघडणार तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि तुमची रनिंग नाही होत आहे, मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला फ्रीमध्ये सगळं हेल्प करेल. तुम्ही बेस्ट ऑफ 10 मध्ये माझ्या प्रॅक्टिसनी असणार, ज्या दिवशी तुमची रनिंग असणार. ज्या रनिंगच्या जायच्या अगोदर 4-5 दिवस अगोदरच जायचे, त्यामध्ये मी आता हा एक लहान व्हिडिओ बनवला. त्याच्यानंतर थोडा मसाज, पेन असेल तर आईस मसाज. तुम्हाला शू चांगले क्वालिटीची घ्यायची आहे, ॲडिडास, रिबॉक, नायकी, चालेल. त्याच्यानंतर ट्रॅकसूट तुम्हाला घ्यायला लागेल, एक स्टॉपवॉच घ्यायला लागेल, वॉटरची बॉटल घ्या, त्यामध्ये सिकंजी बिकंजी ते सगळं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. एक मॅट घ्या बसून एक्सरसाइजसाठी, आणि इलेक्ट्रॉल पावडर घ्यायची, नेमकी इलेक्ट्रॉल पावडर, त्यामध्ये लई पॉवर आहे. ठीक आहे. तुमचे वेट घ्या, हाईट एकदा घ्या, जे हाईट असेल तेव्हाच फॉर्म टाका, नाही तर नको टाका, कारण तिथे रिजेक्ट होऊन जाणार तुम्ही. चालेल. हाईट वेट तुमचे बॉडी मास इंडेक्स असते, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तुमची हाईट समजा 174 आहे तर तुमचे वेट 75 ते 80 नाही तर 70 याच्यामध्येच राहायला पाहिजे, 70 to 80, याला बॉडी मास इंडेक्स म्हणतात. ठीक आहे.
यामध्ये तर नाही आहे बॉडी मास पण तुमची वेट ते आहे नॉर्मल व्हायला पाहिजे. चला, व्हिडिओ चांगला लागला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फ्रेंडमध्ये शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, गुड नाईट. मी सब इन्स्पेक्टर आहे CISF डिपार्टमेंटमध्ये, JNPT मुंबई, नवी मुंबईला आहे. मी स्पोर्ट्स सेंट्रल मध्ये ऑल इंडिया पोलीसमध्ये मेडल आहे माझे. आपले प्रियदर्शनी पार्क आहे तिथे मलबार हिल साईडला, तिथे डिस्ट्रिक्टमध्ये मेडल आहे, स्टेटमध्ये मेडल आहे माझा. मी लहानपासूनच मुंबई पोर्ट ट्रस्टहून धावत होतो. त्याच्यानंतर रेल्वे आमचे फिलिप सिल्वेरिया कोर्स होते. प्रियदर्शनी पार्क ग्राउंड आहे तिथे, सिंथेटिक ट्रॅक आहे, तिथे धावत होतो. म्हणून मला एवढा नॉलेज आहे की तुम्ही कसं काय ते रनिंग काढू शकता. तुम्ही एक दोन माझे व्हिडिओ बघितले ना, तुम्हाला समजेल हा सर सांगतो. कारण तुमचे ते ब्लड एक्सरसाइज, लाईट वेट ट्रेनिंग सगळे एक एक व्हिडिओ मी तुम्हाला होमगार्डचे टाकणार. तुमचे त्यामध्ये 101% आणि 200% फिजिकलची गॅरंटी घेतो मी. तुम्ही फक्त रिटर्नचा जे असेल ते बघून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, बाय.